बोंदू खरातची एसआयटीकडून सलग 10व्या दिवशी चौकशी। काल उशिरा दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांबाबत देखील चौकशी। आतापर्यंत बोंदू खरातवर 10 गुन्हे दाखल। बोंदू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचं समोर। खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याची माहिती उघड। ओळख असणं म्हणजे कृत्यामध्ये सहभागी असणं होत नाही। खरातनं महिलांसोबत केलेल्या घृणास्पद कृत्याबाबत माहिती नव्हती। घटनेचा निषेध करतो। खरातला कठोर शिक्षा मिळायलाच हवी। आरोपांवर दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण। खरात प्रकरणामध्ये महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। तर पोलिसांनीच हे व्हिडिओ व्हायरल केले असावेत, अंबादास दानवेंचा दावा। राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं आहे, त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करावी, त्या निर्णय घेतील, राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याचं विधान। देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। घरगुती गॅसच्या पुरवठ्यामध्ये 70% वाढ, वाढणाऱ्या किमतीचा भार सरकारनंच सहन केला, फडणवीसांकडून स्पष्ट। 3 महिन्यांनी कदाचित एलपीजी बंद होईल असा केंद्र सरकारच्या पत्रकामध्ये उल्लेख होता। त्यामुळे पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या करून घेतल्या पाहिजेत, प्रसार झाला पाहिजे, पुरवठा मंत्री छगन भुजबळांचं आवाहन।